नमस्कार श्रोते हो, वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. हेल्दी वेट लॉस करणं या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, औरंगाबादमध्ये राहणाऱ्या अनिकेत जोगळेकर यांनी विचारलंय की व्यायाम झाल्यावर तुम्ही प्रत्येकाला किमान 10 मिनिटं शवासन करायला का सांगता? म्हणजे व्यायामानंतर 10 मिनिटं फक्त झोपून राहायचं म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणं नाही का, अशी शंका आहे त्यांना. जोगळेकर, तुम्ही चांगली शंका विचारली. माझ्या स्लिमिंग सेंटर्समध्ये अनेक जण मला हाच प्रश्न नेहमी विचारतात. आज मी तुम्हाला शवासन कसं, कधी, कुणी करायचं आणि त्याचे फायदे काय होतात ते सांगते. आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपला पल्स रेट खूप वाढलेला असतो, श्वासोच्छ्वास भरभर होत असतो, रक्ताभिसरण जोरात होत असतं, मसल्सना भरपूर व्यायाम झालेला असतो, शरीराचं तापमान वाढलेलं असतं, कार्ब किंवा फॅट बर्निंग सुरू होत असतं, त्यामुळे घाम येत असतो. व्यायाम संपल्यानंतर या सगळ्या क्रिया किंवा प्रोसेस परत पूर्वपदावर आणण्यासाठी आणि शरीर रिलॅक्स होण्यासाठी शवासन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता तुम्ही कुठलाही व्यायाम केलात तरी त्यानंतर लगेचच शवासन करा. शवासन करणं म्हणजे वेळ वाया घालवणं नव्हे. व्यायामानंतर शरीराला रिलॅक्स आणि रिकवर होण्यासाठी वेळ देणं म्हणजे शवासन आहे. अच्छा. व्यायाम करून झाल्यानंतर गालिच्यावर किंवा सतरंजीवर उताणं झोपा. हात आणि पाय सैल सोडा. हात कोपरात आणि पाय गुडघ्यात वाकवू नका आणि एका कुशीवर अजिबात झोपू नका. डोक्याखाली उशी घेऊ नका. संपूर्ण शरीर हे जास्तीत जास्त सैल सोडा. दोन्ही तळहात उघडे ठेवा. आता शांतपणे एका लयीत जोर न लावता श्वासोच्छ्वास चालू करा. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना त्यावर लक्ष केंद्रित करा. मनात इतर कोणतेही विचार येऊ देऊ नका. या स्थितीत किमान 10 मिनिटं किंवा हृदयाचे ठोके पूर्ववत होईपर्यंत पडून राहा. उठताना एका कुशीवर येऊन उठा. कधीही सरळ उठू नका. श्वसनामध्ये किंवा शवासनामध्ये तुम्हाला पल्स रेट कमी होताना जाणवेल, मसल्स रिलॅक्स होत आहेत हे समजेल. पण मग रोज न चुकता शवासन केलं तर लॉंग टर्म असे अजून काही फायदे होतात का? खूप होतात ना. शवासनावर आजवर भरपूर संशोधन झालंय. त्यातल्या निष्कर्षाप्रमाणे शवासनामुळे स्ट्रेस, फटीग आणि डिप्रेशन कमी व्हायला मदत होते. मनाचा एकाग्रपणा वाढतो. इन्सोमिनिया म्हणजे निद्रानाश कमी व्हायला मदत होते. मन शांत व्हायला आणि मेंटल फिटनेस वाढायला मदत होते. रक्ताभिसरण सुरळीत होतं. महत्वाचं म्हणजे शवासन केल्यानंतर, शवासन हे फक्त व्यायामानंतरच केलं पाहिजे असा नियम नाही. अच्छा. ते दिवसाकाठी केव्हाही केलं तरी उपयोगी ठरतं. तुम्ही ब्रिस्क वॉक घ्या, सायकल चालवा, जिममध्ये जाऊन किंवा इतर कोणतेही व्यायाम करा, पण तो झाल्यानंतर शवासन मात्र नक्की करा. अच्छा. वृषालीताई, चालण्याचा व्यायाम करायचा असला तर तो कसा करावा? चालण्याचे अनेक प्रकार आहेत. शॉपिंगसाठी एखाद्या मॉलमध्ये चालणं, बागेत फिरायला जाणं, व्यायाम म्हणून गर्दी नसलेल्या रस्त्यावर ब्रिस्क वॉक घेणं, समुद्राकाठी बीचवरच्या वाळूत चालणं, नोकरीसाठी लोकलच्या स्टेशनपर्यंत चालणं, पाय मोकळे करण्यासाठी ऑफिसमध्ये इकडं तिकडं करणं, रात्री जेवण झाल्यावर शतपावली घालणं, हे सगळे चालण्याचेच प्रकार आहेत. आपण यापैकी कसंही चाललो तरी अगदी प्रत्येक पाऊल टाकताना कॅलरी बर्नआउट हा होतच असतो. मात्र या प्रत्येक प्रकारामध्ये किती वेळात किती कॅलरी बर्नआउट होईल ही गणितं मात्र नक्की बदलतात. तुम्ही रोज जरी शहरातल्या रस्त्यावरून चाललात तरी वाटेत गर्दी असते, त्यामुळे एकसारखा वेग हा ठेवता येत नाही, तर थांबत थांबत चालावं लागतं. शिवाय महिलांना मध्येच भाजी घ्यायची असते, तर कुणाला वाटेत मित्र भेटतात आणि एखादा चहाचा हॉल्ट होतो. आता तात्पर्य काय, तर अशा चालण्यामुळे जरी कॅलरी बर्नआउट होत असला तरी तो ब्रिस्क वॉक इतका होत नाही. आणि म्हणून व्यायाम म्हणून कसं चालायचं ते आधी सांगते. भल्या पहाटे रिकाम्या रस्त्यावर, बागेत किंवा ग्राउंडवर किमान 30 ते 45 मिनिटं ब्रिस्क वॉक घ्या. पहाटे अशासाठी की त्यावेळी पोल्युशन म्हणजे हवेतलं प्रदूषण कमीत कमी असतं. थंडीमध्ये अंगात स्वेटर घाला. इतर सीझनमध्ये जाड टी शर्ट घाला. आपापल्या वयोमानाप्रमाणे आणि झेपेल त्याप्रमाणे चालण्याचा वेग हा जास्तीत जास्त पण जॉगिंगपेक्षा कमी ठेवा आणि संपूर्ण वेळ तोच वेग किंवा तीच लय मेंटेन करा. आता ब्रिस्क वॉक संपेपर्यंत अंगाला दरदरून घाम आला पाहिजे. चढताना ढांगा टाकू नकात. जितका चढ जास्त तितकी 2 पावलांमधली अंतर ही कमी करा, म्हणजे दम लागणार नाही. आणि ब्रिस्क वॉक करताना शक्यतो मित्रमंडळी जमा करू नका, कारण प्रत्येकाच्या चालण्याच्या वेगात फरक पडतो आणि त्यामुळे साहजिकच ज्याचा वेग सगळ्यात कमी आहे त्याच्या वेगानं सगळ्यांना चालावं लागतं. आता चालून झाल्यानंतर उडप्याकडे उपीट, इडली, वडे किंवा मिसळ पाव न खाता मुकाट्याने घरी जा आणि लगेच 15 मिनिटं स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज करा. ब्रिस्क वॉक नंतर लगेच स्ट्रेचिंगचे व्यायाम केले तर कितीतरी जास्त प्रमाणात कॅलरी बर्नआउट होईल. आणि व्यायाम संपल्यानंतर शवासन करायला विसरू नका. चालण्याचा व्यायाम हा फक्त लोअर बॉडीसाठी फायद्याचा ठरतो, त्यामुळे सुटलेली पोटं किंवा अप्पर
बॉडी ओबेसिटी ही अजिबात कमी होत नाही. त्यासाठी ॲब्डॉमिनल आणि स्पॉट रिडक्शनचे व्यायाम हे करावेच लागतात. अच्छा. वृषालीताई, हडपसरच्या नलिनी नार्वेकर यांनी एक वेगळीच शंका विचारली आहे. त्यांनी असं विचारलंय की बिस्लरीचंच पाणी जर कायम प्यायलं तर काही नुकसान होतं का? हे बघ, पाणी कुठलं प्यावं असं मला जर कोणी विचारलं ना, तर नैसर्गिक झऱ्याचं निर्मळ पाणी, विहिरीचं पाणी, महापालिकेचं नळातून मिळणारं पाणी, बाटलीतून मिळणारं विकतचं पाणी, उकळलेलं पाणी आणि घरातल्या UV फिल्टरमधून मिळणारं अतिशुद्ध पाणी, अशी मी उतरत्या क्रमानं क्रमवारी लावीन. लक्षात घे चित्रा, उतरत्या क्रमानं असं मी का म्हटलंय, तर नैसर्गिक स्रोतातून म्हणजे जे पाणी नैसर्गिक मिळतं ते सगळ्यात चांगलं. तर UV फिल्टरमधल्या किंवा तशाच पद्धतीच्या प्रक्रिया केलेल्या अतिशुद्ध पाण्याला माझी शेवटची पसंती असते. त्याचं कारण सांगते की पाण्यामध्ये जसे रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया असतात तसे शरीराला पोषक असेही अनेक बॅक्टेरिया असतात. आता मुद्दामून उल्लेख करायचा झाला तर व्हिटॅमिन B12 च्या वाढीला मदत करणारे बॅक्टेरिया हे नैसर्गिक पाण्यात हमखास असतात. पाणी अतिशुद्ध केल्यामुळे किंवा अल्ट्राव्हायोलेट सारख्या प्रक्रियांमध्ये पाण्यातले अनेक बॅक्टेरिया म्हणजे सरसकट नाहीसे केले जातात. आता बऱ्याच डॉक्टरांच्या मते अतिशुद्ध पाणी सतत प्यायल्यामुळे व्हिटॅमिन B12 च्या वाढीला मदत करणारे बॅक्टेरिया हे शरीरात जातच नाहीत. सध्याच्या B12 डेफिशियन्सीचं एक मुख्य कारण हे असं आहे असं ते म्हणतात. आता अजून एक सांगायचं झालं म्हणजे नॉर्मल पाण्यातून किंवा अन्नातूनही थोडेसे घातक बॅक्टेरिया पोटात गेले तरी त्यांचा सामना करणारी यंत्रणा आपल्या शरीरात निसर्गतः असतेच आणि अशा बॅक्टेरियांमुळे ती सतत कार्यक्षम राहते. या उलट सतत तुम्ही अति हायजेनिक अन्न आणि अतिशुद्ध पाण्याची जर सवय लावलीत तर कालांतरानं ही यंत्रणा अशक्त होते आणि म्हणूनच परदेशात राहणारे आपले NRI नातेवाईक जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा आपलं नळाचं पाणी प्यायलं किंवा रस्त्यावरची पाणीपुरी खाल्ली की या सगळ्यांना हमखास त्रास होतो की नाही? नेहमी बघायला मिळतं. आता नवीनच झालेल्या संशोधनाप्रमाणे प्लास्टिक आणि पाणी हे एकमेकांच्या संपर्कात जर जास्त काळ राहिले ना तर त्याचाही साईड इफेक्ट्स होतात. वृषालीताई, या मालिकेच्या प्रत्येक भागामध्ये तुम्ही आजच्या प्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर महत्त्वाची माहिती सांगता. ती आपल्या श्रोत्यांना खरंच खूप पसंत पडते. तशी त्यांची पत्रही आपल्याला मिळत आहेत. येस, थँक्यू. श्रोते, माझं असं मत आहे की फिटनेस हा फक्त वेट लॉस, फिगर, डाएट, कॅलरी, वजन इतक्यांपुरताच मर्यादित नसतो आणि नसावा. फिटनेस म्हणजे शरीर आणि मनाचं एकूणच स्वास्थ्य आहे असं मी समजते आणि त्यात सुद्धा फिजिकल फिटनेसपेक्षा मेंटल फिटनेसला मी अधिकाधिक महत्त्व देते. कारण तुमचा मेंटल फिटनेस योग्य नसेल तर तुमचा फिजिकल फिटनेस चांगला राहू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की मेंटल फिटनेस म्हणजे नक्की काय हो, आणि तो नसला तर तो माणूस वेडा आहे असं समजायचं का? तर असं नाही आहे. मेंटल फिटनेस म्हणजे आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याचा सारासार विचार करण्याची कुवत असणं आणि त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेणं किंवा तशी विवेकबुद्धी असणं आणि तो निर्णय अंमलात आणण्याची इच्छा असणं. आता हे तिन्ही तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला जाडी, डायबिटीस, BP यांचा सामना करण्याची गरजच पडणार नाही. खरंच. तुम्ही रोज तासभर व्यायाम केलात आणि जिभेवर थोडासा ताबा ठेवलात ना आणि कॅलरी मॅनेजमेंट ही तुमच्या शरीरावर सोपवली तर तुम्हाला माझ्याकडे यायची गरज राहणार नाही. म्हणून मी म्हणते की थिंक फिट, स्टे फिट हा या माझ्या विधानाचा नेमका अर्थ आहे. अच्छा. वृषालीताई, बऱ्याच श्रोत्यांनी असं विचारलंय की मानसिक ताण जो हल्ली बहुतेक प्रत्येकाला असतो तो कमी कसा करायचा, त्यासाठी काही वेगळा व्यायाम किंवा उपाय आहेत का? हा खूप मोठा विषय आणि आज नेमका वेळ कमी पडतो चित्रा, पण तरीही थोडंसं बोलते. सध्याच्या काळात मानसिक ताण टाळणं शक्य नाही हे जरी खरं असलं तरीही ते आटोक्यात ठेवणं नक्कीच शक्य आहे. म्हणजे असं माझं मत आहे. मला असं वाटतं की पैसा हे तुमच्या माझ्या यशाचं एकमेव मोजमाप न समजता आणि त्याला आपलं एकमेव उद्दिष्ट न समजता त्याच्याकडे जगण्याचं साधन म्हणून जर आपण पाहायला शिकलो आणि वेगवेगळे छंद जोपासले आणि प्रत्येक बाबतीत दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी जगणं आणि या सगळ्याची मानसिकता आपल्यामध्ये रुजवणं, अशा काही मार्गांनी आपण आपलं आयुष्य सुखी करू शकतो. दिवसाकाठी निदान एक तरी चांगलं काम करायला पाहिजे. मी खरं सांगू, तुम्ही कोणी जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा बघितला नसेल तर अवश्य बघा. मला अतिशय आवडलेला सिनेमा आहे तो. खरंच प्रत्येक भागातून वृषालीताई आपल्याला खूप मोलाचे संदेश देतात जे विचार करायला लावणारे असतात. तर अशा या वृषालीताईंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वेट लॉस करणं, फिगर मिळवणं किंवा तुमचं डायबिटीज आटोक्यात आणणं तुम्हाला नक्कीच आवडेल, नाही का? तिथल्या प्रोग्राम्सच्या अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613
किंवा 9527730493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.वृषालीस्लिमिंग.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा.